स्मार्ट अहमदनगर न्यूज। वीर एलोजी गोठे यांच्या समाधीची विटंबना म्हणजे छत्रपती शिवरायांचा अपमान आहे। राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुभाष वायदंडे सासवड 1946 मध्ये भोर येथील रोडेश्वराच्या मंदिरामध्ये ज्या मोजक्या मावळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्यामध्ये येल्यामांग उर्फ एलोजी गोठे होते। शपथ घेतल्यानंतर रोडेश्वराच्या मंदिराच्या दरवाजाला एलोजी गोठे यांनी तोरणे बांधल्याचा इतिहासामध्ये पुरावा आहे। शिवाय स्वराज्याच्या बांधणीमध्ये प्रथम जिंकलेल्या तोरणा किल्ल्याच्या मोहिमेत सुद्धा एलोजी मांग होते आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी पासलकरांचा अंगरक्षक म्हणून त्यांची नेमणूक केली होती। ज्यावेळी बाजी पासलकरांच्या जीवावर प्रसंग आला त्यावेळी एलोजी गोठे यांनी स्वतःच्या शरीराची ढाल करून त्यांना वाचवायचा प्रयत्न केला। याला इतिहास साक्ष असताना सासवड येथील एका बोळ्यामध्ये येल्यामांगाची समाधी ठेवणं व त्याच्यावर एका दुकानदाराने बसणे ही येल्यामांगाच्या समाधीची विटंबना नसून छत्रपती शिवाजी महाराजांनी येल्यामांगाच्या केलेल्या सन्मानाचा अपमान असल्याचे परखड मत पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉक्टर प्रा सुभाष वायदंडे यांनी व्यक्त केले असून सदर समाधी स्थळाला भेट देऊन ते थेट नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना जाऊन भेटल्यानंतर येत्या 2 दिवसात सदर दुकानदारावर ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावं, 15 दिवसाच्या आत सदर इमारत तातडीने पाडा व त्या ठिकाणी समाधी व पुतळा उभा करा, अन्यथा पुरोगामी संघर्ष परिषद 16व्या दिवशी सदर इमारत बांधकाम पाडेल असा खणखणीत इशारा यावेळी देण्यात आलाय। यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे युवक प्रदेशाध्यक्ष माननीय मनोजदादा भिसे, राज्य संघटक विजय बगाडे, राज्य संपर्क प्रमुख भानुदास भिसे, जिल्हाध्यक्ष निवृत्ती खुडे, निखिल आढाळगे, प्राचार्य पंढरीनाथ आढाळगे, किशोर आढाळगे, राजेश आढाळगे, पूजा आढाळगे, श्वेता आढाळगे, गोकुळ भिसे, अजित पाटोळे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी अशोक कुंभार यांच्यासह कॅमेरामॅन कालिदास सुबाळे। आज सासवड येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं स्वराज्य स्थापनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत राहिलेले 1645 मध्ये भोरच्या रोहेडेश्वर मंदिरात स्वराज्याची प्रतिज्ञा घेताना सोबत असलेले येल्यामांग उर्फ एलोजी गोठे यांची समाधी ही दुर्लक्षित आहे। त्या समाधीच्या ठिकाणी ज्यांनी दुकान गाळा बांधलेला आहे नगरपालिकेनं आणि ज्याच्या ताब्यात तो गाळा आहे तो नागरिक येल्यामांगाच्या समाधीवर बसून त्या समाधीची विटंबना करतोय। मुख्याधिकाऱ्यांना संघटनेनं इशारा दिलेला आहे येत्या 2 दिवसात त्या दुकानधारकाच्या वर अट्रॉसिटी ऍक्ट खाली आपण गुन्हा दाखल करावा, अन्यथा याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटतील आणि येल्यामांगाची समाधी आहे त्याच ठिकाणी तिचं सुशोभीकरण करून चांगल्या पद्धतीने बांधून पुतळा बसवण्यात यावा अशी पुरोगामी संघर्ष परिषदेने मुख्याधिकाऱ्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि त्यांना 15 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे। कालबाह्य झालेला गाळा आपण 15 दिवसाच्या आत पाडावा, अन्यथा पुरोगामी संघर्ष परिषद गनिमी पद्धतीनं तो गाळा पाडेल हा इशारा दिलेला आहे आणि पुरोगामी संघर्ष परिषद हा गाळा कुठल्याही परिस्थितीत पाडणारच। या ठिकाणी मी शासनाला प्रशासनाला इशारा देतोय, वीर येल्यामांगाचा वीर येल्यामांगाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर संभाजी महाराजांचा राजमाता जिजाऊंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा